छड्डी लागे छम छम विद्या येई घम घम छम 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 छड्डी लागे छम छम विद्या येई घम घम छम 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 मोठ्या मोठ्या मिशा डोळे एवढे एवढे लाल नंतर देता पत्ता नाही कपड दोन्ही घाल नंतर देता पत्ता नाही कपड दोन्ही घाल शाळेमधला पोरांना हा वाटे दुसरा यम छम 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 अरे छड्डी लागे छम छम विद्या येई घम घम छम 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 श्रुती श्रवण प्रणय आदित्य सुजल गरीब धारावीची जी मुलं लेबर कॅम्प सरदारनगर ही जी मुलं येत होती अंगावर जे युनिफॉर्म घालत होते ते सुद्धा कधी कधी कुठे फाटलेले कुठेतरी हाताने ते शिवलेले असायचे पायामध्ये चपलाही कधी कधी नसायच्या काही मुलं बिना चपलाच्या यायचे काही मुलांच्या पायात असले तरी शिवलेली किंवा अशी तुटली फाटलेली अशी चपला असायची मुलं निरागस पण शिकण्याची आवड ह्या हेतूने जी मुलं ती शाळेमध्ये येत होती त्यांना एवढंच कळत असेल की आम्हालाही खूप शिकायचं आहे मी वडाळा कोरमा मिठागर येथे राहत होतो मी लायन्स फायनलमध्ये इयत्ता 8वीमध्ये आलो 8वी 9वी 10वी 10वी मी 1992-93च्या बॅचला होतो माझा आजूबाजूचा परिसर एकदम स्लम होता मी राहायला झोपडपट्टीत होतो पहाटे लवकर उठून माझी शाळेची तयारी करायचो त्यावेळेस मला इस्त्री नसायची तर मी सकाळी उठून अगदी स्टोववर पाणी ठेवून तो तांब्यामध्ये घेऊन शाळेच्या कपड्यांना इस्त्री मारायचो 8वीला तर खरं सांगतो तुम्हाला माझ्या पायात चप्पलसुद्धा नसायची मी जेव्हा शाळेत यायचो तेव्हा बसचं तिकीट 25 पैसे असायचं पण ते सुद्धा आई मला कधी देत नव्हती कारण घरची परिस्थिती एकदम हालाकीची होती कधी कधी तर विदाऊट ट्रेन आहेत जी ट्रेन असायची पण तिकीट तर आम्ही कधी काढतच नव्हतो विदाऊट तिकीट शाळेमध्ये यायचो एकदा असा किस्सा झाला मी ट्रेनमध्ये चढल्यानंतर लक्षात आलं की समोरून टीसी येत होते विदाऊट तिकीट होतो आणि टीसी आल्यानंतर मी चक्क ती ट्रेन किंग सर्कल स्टेशनला थांबल्यानंतर मी दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर उडी मारली आणि ह्या साईडला मी धाव घेऊन शाळेत आलो मित्र माझे एवढे हे असायचे की परिस्थिती जरी कशी असली ना तरी आम्ही ती कधी पैशाचे आम्हाला लालच वाटलीच नाही जे काय असेल त्याच्यात समाधानी आम्ही असायचो जेवढे पैसे असेल जे काय कोणी आणलं असेल डब्याला आणलं असेल ते मिळून मिसळून खायचो जी काय एक चपाती असेल ते अर्धी खायचो आता ज्योती नावाची माझी खास मैत्रीण होती तिच्याकडे पैसे असायचे ती बिचारी मला पैसे द्यायचे आम्ही जाऊन त्या बाजूच्या कॅन्टीनमध्ये 60 पैसे वडा प्लेट असायची जेव्हा मधली सुट्टी व्हायचं तेव्हा आम्ही कॅन्टीनला जायचं BMC ऑफिसमध्ये जायचं 5व्या माळावर असायचं तेव्हा तिकडचे सेट जे असायचं कॅन्टीन चालू ते खूप गडबड करायचं तर आम्ही जाऊन तिथं कॅन्टीनमध्ये वडापाव वगैरे वडा उसळ वगैरे काय खायचं कधी पावाचा ऑर्डर द्यायचं मग पैसे देताना आम्ही कधी कधी पावाचे पैसे न देता आम्ही तसंच निघायचं 10-15 मिनटात जे कॅन्टीनमध्ये वरतून खाली यायचं खूप मजा यायचा आम्हाला जेव्हा मी 9वीच्या वर्गात होते तेव्हा मी खूप अशक्त होते तेव्हा त्यावेळेस
त्या अशक्तपणाने मी चक्करून पडले. मला ॲडमिट केलं होतं हॉस्पिटलला. कंप्लीट 10-15 दिवस मी हॉस्पिटलला होते. आणि तेव्हा जस्ट आमची चाचणीची परीक्षा झाली होती. तेव्हा माझ्या मैत्रिणी वगैरे होत्या, भरपूर मला मदत केली अभ्यासाला. आमचं हे मैदान होतं बाजूला, जिमखाना, पाटोंगा जिमखाना. तिकडे आम्हाला खेळण्यासाठी शाळेतून घेऊन जायचे. शाळेतून घेऊन गेल्यानंतर त्या वर्गातले मुलं अर्धे असायची, ह्या वर्गातली मुलं असायची, सिलेक्टेड मुलं असायची. पण तिथे आमचा खो खो खेळला जायचा. आणि ह्याच बाजूला आपला एक आश्रम आहे, लेडीज आश्रम आहे, महिलांचा आश्रम आहे. ते बऱ्यापैकी जवळजवळ 50% ना ते लेडीज आश्रमातल्या मुली यायचे. पण असं आम्हाला भासून कधी दिसलं नाही की खरोखर त्यांना काही कमतरता आहे. त्या मुलींना समजा आईचं प्रेम मिळत नसेल तर आईचं प्रेम मिळायचं. त्या मुलींना वडिलांचं प्रेम मिळायचं नाही, ते वडिलांचं प्रेम मिळायचं. त्या मुलांना भावाचं प्रेम असतं ते भावाचं प्रेम मिळायचं. बहिणीचं प्रेम असतं बहिणीचं प्रेम मिळायचं. आणि ह्या शाळेत आल्यानंतरच आम्हाला असं वाटलं की खूप काय ह्या शाळेत शिकण्यासारखं आम्हाला आहे. आमच्या वर्गात जर हुशार आणि ड मुलांची वर्गवारी करायची म्हटली, बरोबर आहे, सर्वांना माहिती होतं की कोण हुशार कोण ढ. पण आम्ही मित्रामध्ये कधीच दाखवला नाही की तो हुशार आहे किंवा तो ड आहे म्हणून. आमच्या शाळेत 10वीचे टोटल 4 वर्ग होते आणि 4ही वर्गात आमचा वर्ग आहे सर्वच बाबतीत पुढे होता. मस्ती असेल, अभ्यास असेल, काही का असेल ना, स्पोर्ट्स असेल, सर्व बाबतीत आमचाच वर्ग पुढे होता. वर्गात टोटल संख्या 56 की 57 होती. मला आठवत आहे का, कारण की माझं नाव वाघमारे, म्हणजे माझा शेवटचा रोल नंबर होता शेवट हजेरीमध्ये, त्याच्यामुळे मला बरोबर आठवतं आहे. 56 की 57 आमची वर्गसंख्या होती आणि त्याच्यापैकी 17 ते 18 मुली होत्या. 8वी 2मध्ये माझं ॲडमिशन झालं. डाट सर आमचे क्लास टीचर होते. त्यांची एंट्री काय आणि काय बोलावं तेवढं कमी. त्यांनी मला शिकवलं की डोकमपट्टी नाही करायची. ॲक्च्युली क्षीरसागर मॅडम होत्या, त्यांनी आम्हाला शिकवलं की शुद्ध हिंदी कसं लिहायचं. आमच्या तळवळकर मॅडम, त्यांच्याकडून मी डिसिप्लिन शिकलो. पिटकर मॅडम, त्यांच्याकडून मी शिकलो प्रोफेशनल शिक्षक कसा असावा, तुम्ही ॲज अ प्रोफेशनल कसं राहावं. आमच्या 10वी 2च्या क्लास टीचर वर्तक मॅडम, जोशी मॅडम, त्यांच्याकडून शिकलो लोकांशी गोड बोलावं, कसं एकमेकांना सांभाळून घ्यावं. बरोबर आहे, इट्स अ फॅमिली. ॲक्च्युली ही शाळा नाही आहे. ॲक्च्युली मला रविवार आलं की बोर व्हायचं ॲक्च्युली, कधी शाळा येते म्हणून. मस्ती कधी केलीच नाही हो. आमचं आयुष्य पुन्हा सिरियसली केलं अभ्यास करण्यामध्ये. काय बोलूयात. आम्ही कधीही शाळेला सुट्टी केली नाही. त्या शाळेच्या दरम्यान जे मित्रमैत्रिणी जमले असं आम्हाला कधीही वाटलं नाही की आम्ही म्हणजे वेगवेगळ्या घरातून आलेले आहोत. आम्हाला शाळेत आलो की असं वाटत होतं की आम्ही एकत्र एका घरामध्ये येतो. एकत्र कुटुंब, जसं एका कुटुंबातील मुलं सगळी बहीण भावंड असत याप्रमाणे आम्ही मित्रमैत्रिणी राहिलो. कधीही आम्ही एकमेकांशी भांडलो तरी पण आम्ही दुरावा जास्त वेळ ठेवला नाही. जेव्हाही ह्या शाळेच्या बाजूने मी जातो तेव्हा मला खूप जुन्या आठवणी आठवतात. ह्या शाळेमध्ये भरपूर काय शिकायला मिळालं मला. भरपूर काय म्हणजे अक्षरशः मी माझं आयुष्य जवळजवळ अर्ध आयुष्य धारावीमध्येच मी राहिलेलो आहे. धारावीमध्ये मी म्युन्सिपल स्कूलमध्ये होतो. तर तिथे असल्यामुळे काय फक्त अपुरं नॉलेज, पूर्ण माहिती नसते शिक्षणाची आणि फक्त खेळ आणि खेळ. धारावीच्या बाहेर आम्हाला काहीच माहीत नव्हतं विश्व. पण इथे आल्यापासून मला भरपूर काही शिकायला मिळालं. दोस्ती बडी ही हसीन है. या शाळेत ॲडमिशन घेतलं त्यावेळेला 10वी काठावरी पास करणं म्हणजे कठीण गोष्ट वाटायची. परंतु शिक्षकाचं मार्गदर्शन आणि चांगल्या मित्रांची साथ याचमुळे अभ्यासामध्ये रस निर्माण झाला आणि पुढे मी शिकत गेलो. आज जर भूतकाळात डोकावलं तर याची प्रखरपणे जाणीव होते की माझ्या यशाचा पाया हा याच शाळेमध्ये मजबूत झाला. कदाचित याचमुळे
जेव्हा पण मी मुंबईला येतो त्यावेळेला शाळेत गेल्याशिवाय किंवा शाळेची फेरी मारल्याशिवाय राहत नाही. 9वीला असताना मी लंचवरून वर्गात आलो, पाहतो तर सगळा वर्ग खाली. मग मला काही मुलांकडून कळलं की वर्गातली सगळी मुलं एका वेगळ्या शाळेतल्या मुलाला मारायला गेली. मग किंग सर्कस स्टेशनला गेलो, सगळी मुलं तिकडे गेली होती. मग त्यातल्या आमच्या वर्गातल्या काही मोठ्या मुलांनी 2 मुलांना घेरलं होतं आणि त्यांना दिले होते 2-3 ठेवून. तेव्हा प्रकरण मला हे कळलं की त्या पोराने आमच्या शाळेतल्या एका मुलीला छेडलं होतं, म्हणून अख्खा वर्ग गेला त्या पोरांना मारायला. त्याचं कारण असं होतं की वर्गामध्ये आम्ही किती एकमेकात भांडलो जरी असेल ना तरी आमची इक्विटी होती, म्हणजे समानता. आमची जात म्हणजे शाळा, आमचा धर्म म्हणजे शाळा. प्रत्येक टीचर, प्रत्येक सर हे माझे आदर्श होते. ते आमचं भाग्य की त्यांनी आम्हाला एकदम चांगलं शिकवलं. त्यांनी आम्हाला एकच शिकून दिली की माणुसकी जपा. त्यावेळी शाळा म्हणजे एक मस्ती करायचं ठिकाण. मित्रांशिवाय जगामध्ये काय आहे? मित्र हीच खरी आपली दौलत आहे आणि ती आज मला भेटलेली आहे की जगामध्ये सर्वात श्रीमंत स्वतःला समजतो. शेवटचा बेंच नेहमीच मला आवडायचा, कारण त्याच्यातलं एक टेक्निकल रिझन म्हणजे माझी हाईट. आणि हाईट जास्त असल्यामुळे आम्ही नेहमी मागेच बसायचो. आणि तो एक प्रभाव त्या मागच्या बेंचचा असा पडल्यानंतर की मागे बसायलाच आवडायला लागलं खूप आम्ही. आणि जेवढी आम्ही हायटेड मुलं असायचो सगळी तर मागेच बसायचो. आणि आमची एक बँड होता आमचा 10वी 9वीला असताना शाळेमध्ये. आणि त्या बँडमध्ये आम्ही काय करायचो की रिसेस झाली की बाकीची मंडळी सगळी जेवण कर हे कर अशी करायची, पण आम्ही आमचा वेळ जो रिसेसचा तो फक्त आणि फक्त बेंच वाजवण्यामध्ये आम्ही घालवायचो. ते सर होते आमचे, ते आम्हाला म्हणजे नेहमी पकडायचे आणि जसं आम्ही बेंच वाजवायचो त्याप्रमाणे आम्हाला ते वाजवायचे प्रत्येक वेळेस. पहिला दिवस होता शाळेचा, त्या टायमाला मी खरं तर ॲबसेंट राहिलेलो होतो. तर माझे 8वीला जे 2-3 मित्र होते खास, त्यांनी माझ्या नकळत माझं नाव सकाळच्या बॅचला डिक्लेअर केलं. आणि सकाळला एक म्हणजे दरारा होता तो माळी सरांचा. माळी सर एकदा असे पकडायचे आणि वाकवायचे आणि पाठवण्याला धप्प द्यायचं ना, समजायचं तिथं आपले ग्रोथ झाली. माळी सर एवढे मला खूप म्हणजे खूप दमदाटी द्यायचे, मारायचे. माळी सरांनी मला विचारलं होतं होमवर्क आणला की नाही बरं का. मी बोललो सर माळी सर मी विसरलो, मग विसरलं आणा विसरलो बरं. विसरला खानका माळी सरांनी मारली होती बरं. त्यावेळेस मी एक बाजू पूर्ण सुन्न झाली होती मी. तर त्यानंतर कळलं की मला खोटं बोलून चालणार, आपण अभ्यास करायला पाहिजे होता. मी 8वीमध्ये असताना मी आणि माझी बहीण कांता जोगदंडकर आम्ही दोघी एकत्र म्हणजे आजूबाजूला बेंचवर बसायचो. तर माळी सर काहीतरी दृष्टीने माझ्यावर रागावले होते आणि ते मला मारण्यासाठी म्हणून आले होते, खूप वैतागले होते. पण त्यावेळेला त्यांच्या मारात पण जे प्रेम होतं ना ते आज पण आम्हाला त्यांच्या शब्दातून अनुभवतो. माळी सरांकडून मला खूप काही शिकायला मिळालं. माझा हा इंग्रजी हा सब्जेक्ट आणि बीजगणित हा विषयामध्ये खूप वीक होतो मी. माळी सरांनी अशी काही पद्धत सांगितली की तुम्ही कितीही ढ मुलगा असला तरी तो 35 मार्क कसे मिळू शकतो ह्याचं टेक्निक आम्हाला त्यांनी सांगितलं. त्यावर्षी त्यांनी नवीन युक्ती चालू केली आणि प्रत्येक मुलाला बोर्डाचे मागच्या आदल्या वर्षीचे जे पेपर झालेले त्यांची उत्तरं सोडवायला सांगितले. त्याने सांगितलं की प्रत्येक प्रश्न प्रत्येक पेपर सुरुवातीला बघून लिहा, नंतर न बघता लिहा आणि त्यामध्ये जसं तुम्ही पुढे जाल जास्तीत जास्त पेपर सॉल्व्ह करत जाल त्यामध्ये तुम्हाला परिणाम जाणवेल. आता माळी सरांची ही युक्ती होती, म्हणजे त्यांना 2च पर्याय होते की एक तर तुम्ही पेपर सोडवा आणि दुसरा पर्याय म्हणजे मार खा आणि नंतर पेपर सोडवा. फायनली परीक्षेचा रिझल्ट आला आणि मला फर्स्ट क्लास मिळालं. 10वीचा उंबरठा पार करणं ही मोठी गोष्ट होती आणि तो जर उंबरठा मी पार केला नसता तर आज मी इकडे नसतो. आणि हा उंबरठा पार करण्यामागे माळी सरांचा मोठा हातभार आहे. माळी सरांबरोबर बोले तितकं कमी आहे. माळी सर असे होते की त्यांचं एक वाक्य ना अगदी मनाला असं भिडून जायचं.
की लेकांनो मला फसवत नाही तुम्ही स्वतःला फसवता स्वतःला. हे वाक्य मला माझ्या हृदयात अंतकरणात इतकं शिरलं ना की मी कोणतीही गोष्ट करायचो ना तर मला ते वाक्य आठवायचं की तुम्ही लोकांना फसवत नाही, तुम्ही स्वतःला फसवता. आणि त्यामुळे मी नेहमी मेहनत घेत गेलो. मला हे उमजायला आलं की आपण लोकांना फसवत नाही, आपण स्वतःला फसवतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक वाक्य सांगितलेलं, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, ते जो कोणी पिईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. ती संकल्पना मी जेव्हा माळी सरांना बघितली मला खरंच वाटलं की खरंच ही व्यक्ती अशी आहे जे शिक्षण केल्यानंतर कसा एखादा वाघ गुरगुरू शकतो. आमचे ते ढाण्या वाघ होते माळी सर. म्हणजे कोण? ढाण्या वाघ. ज्यांना येत नव्हतं, ज्यांना जमत नव्हतं त्यांच्यासाठी माझं फार जीव कासावीस होऊन मी शिकवायचो. नव्हे, मी ज्यावेळेला शिकवत असे त्यावेळेला त्यांच्यासारखा जाऊन त्यांच्याजवळ जाऊन काही काहींना अक्षरसुद्धा काढता येत नव्हतं, ते अक्षरसुद्धा काढण्याचं शिकवलं. पण एवढं शिकून जर तुला येत नसेल तर तू थांबतोस कशाला, तुला करता येत नाही का, ही माझी तळमळ असायची त्या पाठीमागं. ज्यावेळेला मी शिकवत असताना मुलाला मी शिकवलेलं कळलं पाहिजे, कळेपर्यंत शिकवण्याचं माझं काम होय. आणि कळल्यानंतर त्या मुलाचं त्या परत ज्ञानार्जन करून ते पेपरात किंवा त्या उतरता आलं पाहिजे, ही माझी धारणा होती तिच्या पाठीमागे. 1972 साली मी जुनी 11वी पास झालो. 11वीच्या अगोदर 10वी 9वी आणि 8वीत असणारे माझे शिक्षक मला नक्कीच आठवतात आणि त्यांचा आदर्श मी ठेवूनच शिक्षक झाल्यानंतर शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांचं नाव आहे शहा सर, जोशी सर, शिंदे सर, घोलप सर. PG पाटील सर हे माझे आदर्श गुरु आहेत. आणि ज्यावेळेला मी शिक्षक म्हणून झालो, ज्या भिडे सरांनी मला घेतलं ते ही माझे आदर्श गुरु आहेत. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मी राहण्याचा प्रयत्न केला आणि मी माझ्या परीनं जे ह्या पायनूरच्या मुलांसाठी करता आलं ते केलं. कदाचित कधी चुकीनं माझ्याकडून असा प्रसंगी झाला असेल किंवा एखाद्या मुलाला चूक नसतानासुद्धा शिक्षा केली गेली असेल, त्याच्याबद्दल मला दिलगिरी व्यक्त करणं गरजेचं आहे. आजही मला आठवतंय माळी सरांनी फक्त वर्गात शिकवलं नाही आम्हाला, तर आम्ही कच्चे होतो, अभ्यास आम्हाला जमत नव्हता. म्हणून खास करून माळी सरांनी आम्हा अशा या गोरगरीब मुलांसाठी शिकवण्याचा जो प्रयत्न केला, आज मी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून शिक्षक म्हणून माहीमसारख्या एका झोपडपट्टी विभागामध्ये आज मीही अशाच प्रकारे शिकवण्यास सुरू केले. पायनूर शाळेत जे शिक्षण शिकलो त्या शिक्षणाला अजूनही आम्हाला खूप महत्त्व आहे आणि असं वाटतं की तो एक भरभक्कम पाया होता आमचा. माझी जी मुलं दुसऱ्या शाळेत शिकतात त्या शाळेचा आणि ह्या शाळेचा जो अनुभव मी बघितला तो खूप म्हणजे खूप फरक आहे. माझी मुलं शिक्षणाच्या बाबतीत पुढे यायला हवी होती. त्यांना मी घरी बसून, आमचे शिक्षक असे नाही पण असे शिकवत होते असं मी माझ्या मुलांना सांगून त्यांना त्या शिक्षणाच्या बाबतीत महत्त्व पटवून देत होते. जसे शिक्षक आमच्या मागे लागायचे, हे करा ते करा, हे केलंच पाहिजे, तसं हल्लीच्या मुलांच्या बाबतीत नाही आहे. फक्त पालकांना बोलवणं, मी वया अपुऱ्या आहेत, तुमच्या मुलांनी हा अभ्यास केला नाही, ह्याबद्दल तक्रारी मात्र प्रत्येक शिक्षकांच्या हे अनुभवलेला आहे. लास्ट दिवस मला अजूनही आठवतो आहे ह्या शाळेचा की 10वीचे रिझल्ट घेण्यासाठी म्हणून आम्ही वर्गात पुन्हा एकत्र जमलेलो. पुन्हा नवीन चैतन्य असं सगळ्यांच्या अंगामध्ये होतं. कोण पास होईल नापास होईल ती भीती तर होतीच, पण बरं वाटत होतं. म्हणजे बरेच महिन्यांनी आम्ही पुन्हा एकत्र वर्गात बसलो. सगळ्यांचे रिझल्ट लागले. जे पास झाले ते खुश होत होते, जे फेल झाले ते जरा थोडे नर्वस वाटत होते. पण ठीक आहे, त्यात मग माझा पण रिझल्ट लागायचा तो काय लागला. नंतर मग जेव्हा एक एक करून सगळे वर्गाच्या बाहेर पडायला लागले तेव्हा बस म्हणजे असं वाटलं की बस आता आपला प्रवास हा इथपर्यंतच, पुन्हा या शाळेत काय आपलं येणं होणार नाही. आणि त्या बेंचवर खरोखर अक्षरशः बसल्यानं खूप रडू येत होतं. खूप म्हणजे खूप रडू येत होतं. आणि शेवटचं एकदा शाळेला बघून
आम्ही आमच्या घरी निघालो. निरोप समारंभामध्ये जेव्हा ज्योती कनुजाने म्हटली की माईचं तुम्ही आमचे वडील आहात आणि क्षीरसागर मॅडम तुम्ही आमच्या आई आहात आणि संपूर्ण वर्ष जे आम्ही तुमच्यासोबत घालवले हे 3 वर्ष आम्हाला कधी असं वाटलं नाही की तुम्ही आमचे टीचर आहात. त्या क्षणाला माई सर आणि क्षीरसागर मॅडम दोघेही रडले. लहानपण हे एकदाच येतं माणसाला आणि असं किती जरी वयस्कर झालं माणूस तरी पण त्याला असं वाटतं की पुन्हा तेच दिवस यावेत. कारण तो जो पिरियड असतो शाळेचा त्या पिरियडमध्ये मुलगा कुठे राहतोय किंवा मैत्रीण माझी कुठे राहते, कुठल्या जातीची आहे, कुठल्या धर्माची, हे कोणी बघत नसतं. एकदम निखळ प्रेम असतं ते. आणि त्यावेळेस ना असं बिलकुल हे नसतं, हेवेदावा नसतो, काय नसतो. तात्पुरती भांडणं होतात, मारामाऱ्या होतात, ती तेवढ्यापुरती असतात आणि ती विसरून पण जातो आपण. 1 वर्ष समजा 8वीला काही मारामारी झाली, भांडणं झाली, तर 9वीला परत तोच मुलगा बाजूला येऊन बसतो आणि पुन्हा मग एकीने आपलं जे काय असेल ते मजा मस्ती करायची. शाळेच्या रिसेसमध्ये डबा एकमेकाचा खायचा, चोरून डबा ठेवायचा. त्याची भाजी असेल तर ती गपचूपमध्ये कळलं किंवा त्याने चांगलं काहीतरी आणलं तर गपचूप तो डबा उचलून कोपऱ्यात देऊन खायचा. ही जी मजा असते ना ही आत्ता नाही आहे. आता फक्त कसं एक डिप्लोमॅटिक लाईफ झालं आहे आता. म्हणजे हसायचं म्हणून हसायचं, बोलायचं म्हणून बोलायचं, हे त्यावेळेस नव्हतं तसं. मी आज या शाळेमध्ये ना 25 वर्षानंतर आज आलो. मला आज परत असं वाटायला लागलं की म्हणजे शाळेचे सगळे जुने दिवस असे आठवायला लागलेत मला आणि खूप बरं वाटतं असं इकडे आल्यानंतर. वर्गात मीच एकमेव अशी मुलगी होती जी उंचही तेवढीच होती, धिप्पाडही तेवढीच होती. आज मी ह्या माझ्या मित्रांना बघते तेव्हा त्यावेळेचे मी आठवले सगळे छोटे छोटे हाफ पॅन्टवाले खाकी पॅन्ट असायचे आणि आम्ही पोपटी ड्रेसमध्ये. माझी ह्यांच्यामध्ये सगळ्यात जास्त उंची आणि धिप्पाड असल्या कारणाने कदाचित मला मॉनिटर बनवलेलं. मॉनिटर असल्या कारणाने मुलं तर घाबरायचेच, पण शाळेमध्ये कुठलाही प्रोग्राम असू दे, मग तो स्पोर्ट्सचा असू दे, ते फंक्शन असू दे शाळेचं, किंवा तो शिक्षक दिन असू दे, ज्योती हिला उभे करायचे आणि ते ठरवलं जायचं की करा. म्हणून ती शाळेने ही जी सुरुवात झालेली माझी पुढाकार करण्याची किंवा माझ्यातल्या गुणाला तिथूनच कुठेतरी वाव मिळाला आणि आज मी जिथे कुठे आहे ते ह्या शाळेच्या देणगीमुळेच आहे. मी बँड्राला असताना बँड्राला कामाला होते आणि सुनील वंजारे माझा वर्गमित्र हा वडाळ्याला राहत असल्या कारणाने तो थोडासा टचमध्ये होता. एकदा त्याने असाच फोन केला आणि मला बोलला ज्योती ऑफिसच्या बाहेर आहे, जरा मला भेटायचं आहे. तिथे गेले, बघते तर तिथे दीपक गायकवाड उभा होता. दीपकला भेटल्यावर म्हणजे असं खूपच बरं वाटलं की माझा बालमित्र म्हणजे माझे हरवलेले दिवस परत आले असं वाटायला लागलं. आणि तिथूनच कुठेतरी ह्या रियुनियनची सुरुवात झाली. त्याच्यानंतर परत 2-3 वर्षाचा गॅप गेला आणि मला आजही तारीख आठवते. ती तारीख होती 12 जून 2016. मला अविनाथचा कॉल आला. अविनाथचा नंबर सेव्ह नव्हता, पूर्वी कधीतरी एकदा त्यांनी कॉल केलेला आणि अचानक फोन आला आणि मला बोलला, अगं ज्योती ओळखलंस का मी कोण बोलतो आहे? मला आवाज थोडासा अनोळखाच वाटला. मी म्हटलं नाही रे, कोण बोलतो आहे? मला बोललं थांब तू बोल. आणि त्याने दीपकला दिला आणि म्हणजे तेव्हा त्यांनी मला सांगितलं, अगं ज्योती संजय आला आहे USA वरून आणि आम्हाला भेटायचं आहे तुला. त्यांना भेटायला शाळेजवळ आले आणि त्या दिवशी 24 वर्षानंतर मी पहिल्यांदा माझ्या रिझल्टच्या डेच्या नंतर पहिल्यांदा मी शाळेत आले आणि खूप म्हणजे भारावून गेले. असं वाटलं की आता आम्ही सगळेच मोस्टली 40शीतले आहोत, पण तेव्हा जेव्हा आले ना तेव्हा असं वाटलं की अरे आम्ही पुन्हा 14 वर्षात गेलो किंवा 14 वर्षाची की 15 वर्षाचे आहोत असं वाटायला लागलं. आमच्या वेळेस म्हणजे आमचा तो वर्ग आणि आज आमच्यामध्ये जेंडर डिफरन्शिएट कुठे होतच नव्हतं. आणि आजही मलाही कधी असं वाटत नाही की मी मुलगी नाही आहे किंवा त्यांनाही कधी जाणवलं नाही आहे की ही मुलगी आहे आणि हिला थोडंसं वेगळं ट्रीट करायला पाहिजे. त्यांनीही तोच एरा बोलेल कदाचित एरा कदाचित मोठा वर्ड असेल, पण तरी देखील तो एरा त्यांनी इथे कंटिन्यू केला आणि आजही मी त्यांच्यासाठी तीच ज्योती आहे.
याच्यात अवीच मेन होता ज्यांनी याच्यात पुढाकार घेतला. आणि विश्वासचं तर नाव कधी विसरायलाच नाही पाहिजे, कारण विश्वासने सगळ्यांचे नंबर शोधून काढले, त्यांना कॉन्टॅक्ट्स केले, त्या कॉन्टॅक्ट्सवर किंवा त्यांनी स्वतःहून म्हणजे ह्या एकाचा कॉन्टॅक्ट झाला की तो त्याला दुसऱ्याला कॉन्टॅक्ट करायला लावायचा. असं सगळ्यात मोठं म्हणजे अविनाश आणि विश्वास खूप कमी बोलतो, पण त्याचं काम हे नेहमीच राजासारखं असतं. म्हणून आय रिअली ॲप्रिशिएट विश्वास. मॉनिटर म्हणून मला एकच सांगायचं आहे की आयुष्यात कधीच हार नका मानू. जो कुठला प्रॉब्लेम आज येईल त्याला फेस करा, प्रॉब्लेम येणार त्याला फेस करायला शिका, प्रॉब्लेमला अवॉइड नका करू. आलाय जेवढ्या झेस्टने तुम्ही त्या प्रॉब्लेमला फेस कराल तेवढाच लवकर तो प्रॉब्लेम क्लिअर होईल. बिकॉज माझ्या मते वेळ ही अशी गोष्ट आहे की ती कुठलेही प्रॉब्लेम इझिली सॉल्व्ह करतो. त्यामुळे स्वतःला वेळ द्या, थिंक पॉझिटिव्ह, थिंक ऑलवेज पॉझिटिव्ह, यू विल डेफिनेटली सक्सीड. जेव्हा मी 12 जूनला जेव्हा मी शाळेत आले, 4-5 शिक्षक होते. शाळेचा टाईम टेबल चेंज झालेला, म्हणजे आय गेस 9:30 to 4:30 असा काहीतरी ऑड टाईम झालेला. आणि मला एवढं आश्चर्य वाटलं की आमच्या वेळेस आम्ही 10वीमध्ये फक्त 10वीचे 4 वर्ग होते, एका वर्गात 56 मुलं होते. म्हणजे जर फक्त 10वीची मुलं जरी धरली तरी ती अबाउट 250 होती. पण जेव्हा मी 12 जूनला जेव्हा आले तेव्हा आम्हाला कळलं की टोटल वर्ग म्हणजे इथे 8वी 9वी 10वीची सगळी टोटल मिळून फक्त 280 विद्यार्थी आहेत. तो डिफरन्स ऐकून मला थोडंसं असं म्हणजे ही कदाचित काळामुळे झालेली किंवा इंग्रजीचं जे बट ऑबियस आहे, मी कुणाला ह्याच्याबद्दल दोष नाही देणार, कारण आपल्याला हेच शिकवलं गेलं आहे की वेळेप्रमाणे तुम्ही वागा आणि प्रत्येक पॅरेंट्स वेळेप्रमाणे वागत आहे. त्यामुळे कुणालाही दोष देण्याचा अर्थ नाही आहे. पण कुठे आपण कमी पडतो हे शोधून त्या शाळेला पुन्हा आपल्याकडून कशी अजून मदत करणं कदाचित हा खूप छोटा वर्ड होईल, कारण आपली शाळा एवढी वास्ट आहे, त्या शाळेनं खूप आपल्याला काही दिलेलं आहे. त्यामुळे ह्या शाळेला आपण आपला हातभार कसं लावू हाच एक विचार करू शकतो. आणि माझं असं म्हणणं आहे की आम्ही ह्या कार्यक्रमानुसार शाळेला कशा प्रकारे पुन्हा हिरवळ आणू हाच एक प्रयत्न करू. तुटताना तुटतो हा जीव का सांगना, निघताना अडतो पाय का. तुटताना तुटतो हा जीव का सांगना, निघताना अडतो पाय का. संपले जरी सारे तरी आस कोणती माझ्या उरी. सरताना सरते वेळ का सांगना, तुटताना तुटतो जीव हा. हरलेले श्वास हे सुकलेली पावले, मन मागे ओढते अडखळते अन पडते का. माझे सारे जिथे काही नाही तिथे, मन तरीही सारखे घुटमळते अन रडते का. नसताना असतो हा भास का सांगना, तुटताना तुटतो जीव हा.